नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत। आज दिनांक 29 मे 2024 बुधवार। आजच्या दिवसातील टॉप 10 घडामोडी आम्ही तुमच्या समोर अगदी थोडक्यात घेऊन आलो आहोत। नमस्कार, मी प्राची शिरकर। सुरुवात करूया महत्त्वाच्या घडामोडी। राज्य सरकारने राज्यात महिला धोरण लागू करताना महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत। मुलगा किंवा मुलीच्या नावानंतर आईचे नाव लावण्याच्या निर्णयानंतर आता राज्य सरकारने 7/12 वर आईचे नाव लावण्याचा निर्णय घेतला आहे। भूमी अभिलेख विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन किंवा एखादी सदनिका खरेदी केल्यास त्याच्या नावात आता आईच्या नावाचा उल्लेख होणार आहे। भूमी अभिलेख विभागामार्फत याबाबत संगणक प्रणाली राबवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्याप्रकरणी ससूनमधील 3 जणांचे निलंबन करण्यात आले आहे। कल्याणीनगर अपघात प्रकरणी अटकेत असलेल्या ससूनच्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। निलंबनाची कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अजय तावरे, श्रीहरी हरनोळ या 2 डॉक्टरांसह अतुल घटकांबळे यांचा समावेश आहे। डॉक्टर अजय तावरे यांच्याकडे असलेला कार्यभार काढून घेण्यात आला आहे। आज सायंकाळी या तिघांच्या निलंबनाचे पत्रक निघणार असल्याची माहिती आहे। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी एका 35 वर्षीय तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट केली होती। त्यामुळे जरांगेच्या समर्थकांनी तरुणाला घरातून बाहेर काढत मारहाण केली आणि त्याला पोलीस ठाण्यात नेले। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास तणावाची परिस्थिती निर्माण झाली। या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दीपक बद्री नागरे असे या तरुणाचे नाव आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळा प्रकरणी जिल्हा बँकेवर प्रशासक नेमा अन्यथा भ्रष्टाचारी प्रवृत्ती ठेवून काढण्यासाठी रस्त्यावर उतरू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 6 शाखांमध्ये दुष्काळ आणि अवकाळी निधीवर 2,43,00,000 डल्ला मारण्याचा प्रकार समोर आला आहे। या घोटाळा प्रकरणी बँकेने 7 जणांना निलंबित केले आहे। शेट्टी यांनी बँकेवर प्रशासक नेमावा, बँकेची सखोल चौकशी व्हावी याबाबतच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिली आहे। सांगली जिल्ह्यात कार कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तासगाव मणेराजुरी मार्गावर मंगळवारी रात्री 1:30च्या सुमारास हा अपघात झाला। मुलीच्या वाढदिवसानिमित्त नातेवाईकांकडे गेलेल्या कुटुंबाच्या कारला अपघात झाला। 6 जणांचा मृत्यू झाला तर एक तरुणी जखमी झाली आहे। भारतीय हवामान विभागाने देशभरातील शेतकऱ्यांना एक खुशखबर दिली आहे। हवामान खात्याने यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाचा अद्ययावत दीर्घकालीन अंदाज वर्तवला आहे। देशभरात यंदाच्या सरासरी 106% पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या 4 महिन्याच्या काळात देशभरात पाऊसमान बहुधा सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। दरम्यान येत्या 24 तासात मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल। पालघर स्टेशन जवळ मंगळवारी सायंकाळी एक मालगाडी रुळावरून घसरली। याचा परिणाम पश्चिम रेल्वे मार्गावर झाला आहे। अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे। अपघात होऊन 15 तास उलटले तरीही अद्याप रुळाची दुरुस्ती झालेली नाही। त्यामुळे बुधवारी पहाटेपासूनच धाणू ते विरार लोकल सेवा बंद आहे। परिणामी मुंबईत कामासाठी येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत। अनेक लोकल बंद असल्यामुळे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे। तर दुसरीकडे प्रशासनाकडून रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार SCERT ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील 2 श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे। त्यावर अपक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत। अनेक पुरोगामी संघटना आणि राजकीय पक्षांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावास विरोध दर्शवला आहे। विरोधकांनी राज्य सरकार विरोधात टीकेची झोड उठवली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत महाड येथील चौदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं आहे।
मुंबई पदवीधर मतदारसंघ हा परंपरेने शिवसेनेची जागा असून आपण येथून इच्छुक असल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे नेते डॉक्टर दीपक सावंत यांनी केलं आहे. आपण याआधीही विधान परिषदेवर होतो, त्यामुळे ही जागा महायुतीतील शिवसेनेने लढवावी असा आपला आग्रह असल्याचंही दीपक सावंत यांनी म्हटलं आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून याआधीच अनिल परब यांचे नाव जाहीर करण्यात आलं आहे. राज्यातील विधान परिषदेच्या 4 जागांसाठी येत्या 26 जून रोजी निवडणूक होणार असून 1 जुलै रोजी त्याचा निकाल लागणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना शिवसेनेनं नोटीस बजावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने त्यांच्या वकिलामार्फत संजय राऊतांना ही मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. 3 दिवसात माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा या नोटीसमधून देण्यात आला आहे. दरम्यान सामनामधील रोकटोकमधून संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप केले होते. त्याच संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आल्याचं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ही नोटीस म्हणजे फनी पॉलिटिकल डॉक्युमेंट असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. अशाच दमदार बातम्यांसाठी मुंबई आउटलुकला सबस्क्राईब करा.